नमस्कार. आपण पाहतात थेट वार्ता. भाग 1 मध्ये आपण विद्यार्थी आणि पालकांना सीईटी परीक्षा दरम्यान होणारा प्रवास, आर्थिक आणि मानसिक त्रासाचा अभ्यास केला. प्रश्न फक्त गैरसोयीचा नाही. प्रश्न आहे, संविधान प्रत्येक नागरिकाला समान संधी देण्याची हमी देते. मग शिक्षणाच्या स्पर्धेत समान संधी सर्वांना प्रत्यक्षात मिळते का? भारतीय संविधान हे केवळ शासन चालविण्याचा दस्तऐवज नाही, ते प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देते. भारतीय संविधानातील कलम 14 सर्वांना कायद्यापुढे समानता, कलम 15 धर्म, जात, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर भेदभाव करता येत नाही, कलम 21 सन्मानाने जगण्याचा अधिकार, कलम 21 शिक्षणाचा अधिकार. जरी उच्च शिक्षण आणि प्रवेश परीक्षा यांचा थेट समावेश या कलमात नसला तरी शिक्षणातील समान संधी आणि न्याय प्रक्रिया हे संविधानाच्या व्यापक तत्वांशी सुसंगत मानले जातात. म्हणून प्रश्न निर्माण होतो, जर एखाद्या विद्यार्थ्याला केवळ भौगोलिक अंतरामुळे अधिक खर्च, अधिक ताण आणि अधिक धोका पत्करावा लागत असेल तर स्पर्धा खरोखर समान आहे का? समान संधी म्हणजे सर्वांना एकच प्रश्नपत्रिका देणे नाही. समान संधी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला समान परिस्थितीत परीक्षा देता येणे. परीक्षा केंद्र घराजवळ असलेला विद्यार्थी सकाळी घरातून निघून परीक्षा केंद्रावर पोहोचतो, तर दुसरा विद्यार्थी 500 किलोमीटरचा प्रवास करून त्याच परीक्षेला बसतो. दोघांनाही समान संधी म्हणता येईल का? यावर समाजात विविध मतप्रवाह असू शकतात. म्हणूनच धोरणात्मक चर्चेची गरज आहे. आज भारत डिजिटल होत आहे. ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन न्यायालयीन सेवा, ऑनलाईन कर प्रणाली, डिजिटल पेमेंट. मग परीक्षा व्यवस्थेतही तंत्रज्ञान अधिक प्रभावी का होऊ शकत नाही? आज प्रत्येक जिल्ह्यात इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, पॉलिटेक्निक आहेत, शासकीय महाविद्यालये आहेत, खासगी संगणक प्रयोगशाळा आहेत. मग जिल्हा स्तरावर सुरक्षित परीक्षा केंद्र उभारणे अशक्य आहे का? कल्पना करा, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली एक केंद्रीय परीक्षा नियंत्रण कक्ष प्रत्येक तालुक्यात, मान्यताप्राप्त डिजिटल परीक्षा केंद्र, संपूर्ण सीसीटीव्ही देखरेख, बायोमेट्रिक उपस्थिती, लाईव्ह सर्व्हर मॉनिटरिंग, प्रश्नपत्रिकेचे एन्स्क्रिप्शन, एआय आधारित कॉपी प्रतिबंध, सर्व आजच्या तंत्रज्ञानात शक्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होईल? तर प्रथम, प्रवास खर्च कमी होईल. दुसरे, रात्रीचा प्रवास करावा लागणार नाही. तिसरे, मानसिक ताण कमी होईल. चौथे, पालकांची आर्थिक बचत होईल. पाचवे, महिलांसाठी अधिक सुरक्षित व्यवस्था. सहावे, दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल. ही व्यवस्था केवळ विद्यार्थ्यांसाठीच फायदेशीर नाही, सरकारलाही याचा फायदा होईल. वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होईल, मोठ्या शहरांवरील दबाव कमी होईल, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे सोपे जाईल, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे सोपे जाईल, स्थानिक प्रशासन अधिक जबाबदार राहील. या संदर्भात सरकार पुढील 5 उपायांचा विचार करू शकते. नंबर 1, प्रत्येक जिल्ह्यात कायमस्वरूपी डिजिटल परीक्षा केंद्र. नंबर 2, विद्यार्थ्याला शक्य तितक्या जवळचे परीक्षा केंद्र. नंबर 3, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी प्रवास सहाय्य. नंबर 4, महिला व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा. नंबर 5, वाहतूक कोंडी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या विशेष परिस्थितीत पारदर्शक पुनर्परीक्षा धोरण. शिक्षण ही दानधर्माची गोष्ट नाही, ती राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा डॉक्टर आहे, उद्याचा अभियंता आहे, उद्याचा प्रशासकीय अधिकारी आहे, उद्याचा वैज्ञानिक आहे. म्हणून विद्यार्थ्याच्या परीक्षेकडे खर्च म्हणून नव्हे, तर देशाच्या भविष्यावरील गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे. याच विचारासह पुढील भागात आपण पाहणार आहोत शासनासाठी ठोस शिफारसी, सार्वजनिक धोरणातील बदल, विद्यार्थ्यांसाठी कृती आराखडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.